मित्रांनो, दुकान नाही, टेबल खुर्च्या नाहीत, वेटर नाहीत, तरीही महिन्याला लाखो रुपयांची कमाई. हे कसं शक्य आहे? आज हजारो लोक फक्त एका छोट्या किचनमधून स्विगी आणि झोमॅटोवर जेवण विकून मोठा व्यवसाय उभा करत आहेत. हा व्यवसाय म्हणजे क्लाउड किचन. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा व्यवसायाबद्दल बोलणार आहोत जो भारतात सर्वात वेगानं वाढणाऱ्या व्यवसायांपैकी एक आहे. लोक आता हॉटेलमध्ये बसून खाण्यापेक्षा मोबाईलवर स्विगी, झोमॅटो, मॅजिक पिन, ONDC सारख्या ॲपवरून जेवणाची ऑर्डर मागवत आहेत. यामुळे क्लाउड किचनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. क्लाउड किचन म्हणजे असे किचन जेथे ग्राहक बसून जेवत नाहीत, येथे फक्त जेवण तयार केले जाते. ऑर्डर ऑनलाईन येते, जेवण पॅक होते, डिलिव्हरी पार्टनर ते जेवण ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. म्हणजेच नो डायनिंग, नो वेटर, नो फॅन्सी इंटेरियर, नो मोठे दुकान. यामुळे खर्च कमी होतो. मित्रांनो, क्लाउड किचन साठी योग्य जागा कशी निवडायची? मित्रांनो, क्लाउड किचन मध्ये ग्राहक तुमच्या दुकानात येत नाहीत, त्यामुळे महागड्या मेन रोडवर दुकान घेण्याची गरज नसते. पण याचा अर्थ कुठेही किचन सुरू करावे असं नाही. मित्रांनो, योग्य जागा निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा. स्विगी आणि झोमॅटोची डिलिव्हरी त्या भागात उपलब्ध असावी. ज्या ठिकाणी तुम्ही क्लाउड किचन सुरू करणार आहात त्या आसपास 5 ते 7 किलोमीटर परिसरात जास्त लोकसंख्या असावी. जवळपास सोसायट्या, हॉस्टेल, कॉलेज, ऑफिस, IT पार्क किंवा औद्योगिक क्षेत्र असावे. त्या ठिकाणी पाणी, वीज, गॅसची सुविधा चांगली असावी. मित्रांनो, वाहनांची ये-जा आणि डिलिव्हरी पार्टनरना सहज पोचता येईल अशी जागा पाहिजे. मित्रांनो, अनेक जण महागड्या दुकानावर लाखो रुपये खर्च करतात, पण क्लाउड किचन मध्ये ग्राहकाला तुमचे दुकान दिसत नाही, त्याला फक्त तुमच्या जेवणाची चव, रेटिंग आणि वेळेवर मिळणारी डिलिव्हरी दिसत असते. मित्रांनो, भारतात क्लाउड किचन ची मागणी का वाढत आहे? तर मित्रांनो, लोकांकडे वेळ कमी आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी दिवसेंदिवस वाढत आहे. मित्रांनो, वर्क फ्रॉम होम, विद्यार्थी लांब शाळेला शिक्षणासाठी असतात, ऑफिस कर्मचारी असतील, नाईट शिफ्ट कर्मचारी, सिंगल राहणारे लोक, वीकेंड फूड कल्चर दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे मित्रांनो, आज जवळपास प्रत्येक शहरात फूड डिलिव्हरी हा रोजच्या जीवनाचा एक भाग बनत चालला आहे. मित्रांनो, आणि तुम्ही क्लाउड किचनवर कोणतेही पदार्थ विकू शकता. मित्रांनो, तुम्ही जसं बिर्याणी असेल, मिसळ, वडापाव, पावभाजी, पंजाबी थाळी, चायनीज किंवा साऊथ इंडियन, मोमोज, पिझ्झा, बर्गर, रोल्स, फ्रँकी, केक्स, बेकरीचे पदार्थ, हेल्दी फूड, ज्यूस, मिल्कशेक, टिफिन, ऑफिस लंच बॉक्स यासारखे इतर अनेक पदार्थ मित्रांनो तुम्ही क्लाउड किचन मध्ये तुम्ही ऑनलाईन विकू शकता. एकाच किचन मधून वेगवेगळे ब्रँड पण चालवू शकता. मित्रांनो, हा व्यवसाय मित्रांनो महिलांसाठी तर खूप चांगला आहे, कारण हा व्यवसाय तुम्ही घर बसल्या देखील करू शकता. तुमच्या घरी ऑलरेडी किचन आहे, सर्व साहित्य आहे. फक्त तुम्ही स्विगी आणि झोमॅटोवरती तुम्ही ऑनलाईन त्याचं प्रोफाईल बनवून तुम्ही स्वतःच्या प्रोडक्टचे त्याच्यावर फोटो अपलोड करून तुम्ही ऑर्डर घेऊ शकता. मित्रांनो, आता या व्यवसायासाठी मित्रांनो गुंतवणूक किती लागणार? जर हा व्यवसाय तुम्ही घरातून सुरू करणार असाल मित्रांनो, तर तुम्हाला 30,000 ते 50,000 पर्यंत खर्च येईल. भाड्याच्या जागी जर करणार असाल तर मित्रांनो 50,000 ते 2 लाख, 2.5 लाख तुम्ही ज्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे त्या प्रमाणात. आणि मोठ्या प्रमाणात करणार असाल 2-2.5 लाख, 5 लाखापर्यंत किंवा तुमचं जसं बजेट असेल त्यानुसार त्याला खर्च येईल. मित्रांनो, आता यामध्ये तुम्ही काय काय साहित्य घेणार? तर किचनचं सेटअप असेल, LPG गॅस वगैरे असेल, कमर्शियल स्टोव्ह, फ्रीजर, फ्रीज, परत काय पॅकिंगचं मटेरियल असेल किंवा ब्रँडिंग, तुमचं डिलिव्हरीचं सेटअप असेल, याचा खर्च मित्रांनो तुम्हाला येणार आहे. आता हा व्यवसाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणकोणते परवाने आवश्यक आहेत? तर मित्रांनो तुम्हाला लागणार आहे फेसाईचं लायसन असेल, GST रजिस्ट्रेशन असेल, शॉप ॲक्टचं तुम्हाला लायसन असेल, किंवा फायर सेफ्टी जर तुम्ही मोठ्या सेट तुम्ही तयार करणार असेल त्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला फायर सेफ्टी देखील करणे आवश्यक आहे. किंवा बँकेचं तुम्हाला करंट अकाउंट लागणार आहे तुमचं ट्रान्झॅक्शनसाठी. UPI पेमेंट जे ऑनलाईन तुम्हाला पेमेंट स्वीकारण्यासाठी तुम्हाला मित्रांनो लागणार आहे, हे सर्व तुम्हाला करावं लागेल. आता तुम्हाला या व्यवसायासाठी मित्रांनो तुम्हाला ऑर्डर कुठून मिळतात? तर मित्रांनो या व्यवसायासाठी मुख्य प्लॅटफॉर्म म्हणजे मित्रांनो स्विगी आणि झोमॅटो. आणि मित्रांनो तुम्ही स्वतःची वेबसाईट तयार करू शकता. इंस्टाग्राम, फेसबुक असेल, यूट्यूब सारख्या
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही फोटो व्हिडिओ अपलोड करून तुमचे ग्राहक वाढवू शकता. गुगल बिझनेसवर प्रोफाईल बनवू शकता. रिपीट कस्टमर तुमच्याकडे येतात, त्याने तुमचा व्यवसाय वाढतो. तुम्ही कॉर्पोरेट ऑर्डर घेऊ शकता, बर्थडे ऑर्डर घेऊ शकता, पार्टी ऑर्डर घेऊ शकता. आता मित्रांनो, या व्यवसायात तुम्हाला नफा किती मिळू शकतो? मित्रांनो, तुम्हाला समजा एका ऑर्डरची किंमत तुम्ही 300 रुपये ठेवली आहे, दिवसाला तुमच्या 50 ऑर्डर गेल्या, तर मित्रांनो तुमची दिवसाची विक्री 15,000 रुपये झाली. तर मित्रांनो, एका महिन्याचं गणित केलं तर जवळजवळ तुमचे 4,50,000च्या आसपास विक्री झाली मित्रांनो. आता त्यातून तुम्ही फूड कॉस्ट, डिलिव्हरी कमिशन, स्टाफ सॅलरी, पॅकिंग, रेंट वगैरे, इलेक्ट्रिसिटी आणि मार्केटिंग वगैरे सर्व त्याच्यातून वळीत केल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी फायदा राहतो मित्रांनो. या व्यवसायामध्ये ग्राहक कसे वाढवायचे? मित्रांनो, सुंदर पॅकिंग करा, फास्ट डिलिव्हरी द्या, तुमच्या व्यवसायात चव चांगली ठेवा, हायजीन पाळा, एकावर कॉम्बो ऑफर द्या, फेस्टिवल ऑफर द्या, बाय वन गेट वन सारख्या ऑफर द्या, इंस्टाग्रामवर रील बनवा, फूड फोटोग्राफी, तुमचे फोटो सारखे अपडेट करत राहा आणि तुमच्या वेबसाईटवर टाका, व्हॉट्सअपवर मार्केटिंग करा, लॉयल्टी कार्ड द्या, लोकल इन्फ्लुएन्सर आहेत जे व्हिडिओ वगैरे बनवतात त्यांना तुमच्या क्लाउड किचनवर बोलवा, तुमची मार्केटिंग करा. मित्रांनो, हा व्यवसाय करताना कोणत्या चुका करायच्या नाहीत मित्रांनो. खराब चव देऊ नका, उशिरा डिलिव्हरी देऊ नका, लवकरात लवकर डिलिव्हरी कशी होईल याकडे लक्ष द्या, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका, जास्त मेनू ठेवू नका, ठराविक मेनू ठेवा पण चांगले ठेवा, कॉस्टिंग न करणे, ग्राहकांच्या रिव्ह्यूकडे दुर्लक्ष करणे, चुकीचे लोकेशन, ब्रँडिंग न करणे, पॅकेजिंगवर खर्च न करणे, ह्या चुका मित्रांनो तुम्ही करायचे नाहीये. मित्रांनो, क्लाउड किचन हा फक्त स्वयंपाकाचा व्यवसाय नाही, तर हा एक ब्रँड उभारण्याचा व्यवसाय आहे. छोट्या किचन मधून सुरुवात करून अनेक उद्योजकांनी मोठ्या शहरामध्ये अनेक ब्रँड उभे केले आहेत. तुम्हीही योग्य नियोजन, उत्कृष्ट चव, स्वच्छता, दर्जेदार पॅकिंग आणि सातत्यपूर्ण मार्केटिंग याच्या जोरावर यशस्वी होऊ शकता. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या उद्योजक मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच व्यावसायिक विषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण क्लाउड किचनसाठी मेन्यू, किंमत ठरवणे आणि स्विगी, झोमॅटोवर लिस्निंग कशी करायची हे सविस्तर व्हिडिओ येणार आहेत. तर मित्रांनो, मराठी माणूस उद्योजक झालाच पाहिजे. धन्यवाद.